घरपट्टी रद्द महापालिका प्रशासनाने लावलेली आहे घरपट्टी रद्द नमस्कार. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका प्रशासनाकडून भांडवली तत्वावर घरपट्टी वाढ करण्यात आलेली होती. गेले अनेक दिवस झालं सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिकेतील नागरिक असतील, विविध सामाजिक संघटना असतील, विविध पक्ष असतील, यांच्या वतीनं या वाढीव घरपट्टीला तीव्र विरोध करण्यात येत होता. तरीसुद्धा या प्रशासनानं ही वाढीव घरपट्टी मागं घेतली नव्हती. परंतु याच्या विरोधामध्ये वाढीव घरपट्टी कृती समितीच्या वतीनं कृती समितीच्या वतीनं आज सांगलीमध्ये विराट असा मोर्चा काढण्यात आलेला होता. अनेक पक्ष, भाजप सोडून इतर जे सर्व पक्ष आहेत, सामाजिक संघटना आहेत, नागरिक आहेत, व्यापारी असतील, तोलाईदार, हमाल असतील, पानपट्टीधारक असतील, अनेक लोकांनी यामध्ये हजारोंच्या संख्येनं सहभाग घेतला आणि हे आंदोलन आज यशस्वी केलेलं आहे. या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व ज्यांनी केलं ते सतीश साखळकर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय आता नक्की मागण्या आहेत आणि कशा तऱ्हेची भूमिका राहणार आहे पुढची? गेल्या 2 महिन्यापासून प्रशासकीय कार्यकाळात जो भांडवली मूल्यावर आधारित घरपट्टीचा सगळा कारभार झालेला आहे तो पूर्ण चुकीचा झालेला आहे. भांडवली मूल्यावर आधारित ते धोरण आम्ही सुद्धा सर्वसामान्य नागरिक किंवा संघटना म्हणून मान्य केलं होतं. मात्र त्यात ओव्हरलॅपिंग झालेल्या ज्या चुका आहेत, सदनिकेचा दर लावलेला आहे, बांधकामाखालची जागा, बांधकामाच्यातली समाविष्ट जागा, अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं त्यांनी घरपट्टी वसूल केलेली आहे. आमच्या खोकीधारकांना 350 रुपये घरपट्टी आहे, मात्र उपयोगकर्ता शुल्क 1200 रुपये आहे. म्हणजे नाकापेक्षा मोती जड म्हणण्याचा प्रकार हे सर्व महापालिका प्रशासन खाजगीत मान्य करते. मात्र आम्हाला पैसे पाहिजे आहेत, आम्ही ह्यात दुरुस्ती करणार नाही, अशी हुकुमशाही पद्धती, मोगलाई पद्धतीनं प्रशासन आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी भूमिका घेत होते. 2 महिन्याचा अंत झाल्यानंतर आम्ही आज महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी 100% बंद यशस्वी करून हजारोच्या संख्येने नागरिकांनी विरोधात आज रस्त्यावर आलेले आहेत. याची दखल घेऊन प्रशासन असेल, सत्ताधारी भारतीय जनता पार्टी असेल किंवा पालकमंत्री असतील यांनी स्थगिती देऊन तात्काळ बिलं तो दुरुस्त करावीत. अन्यथा ह्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन पदाधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील यांच्या घरांना घेरावा, यांची झोपमोड आंदोलन, अशा पद्धतीने आम्ही अधिकाधिक व्याप्ती वाढवत जाणार आहोत. सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील 90% लोकांना ही करवाढ मान्य आहे, अशा तऱ्हेचं काही राजकीय नेत्यांकडून बोललं जातं. त्या राजकीय नेत्यांचे बगलबच्चे असतील किंवा त्यांना जर डोळे असतील तर त्यांनी आज महापालिका क्षेत्रात फटका मारावा आणि बघावं किती टक्के नागरिकांनी ह्या घरपट्टीला विरोध केला आहे. 100% नागरिकांचा बंदला पाठिंबा होता, त्यांनी कडकडीत बंद केलेला आहे. ह्याच्यावरच त्यांना आज कळेल की ह्या नागरिकांचा ह्या घरपट्टीला विरोध आहे. पालकमंत्र्यांच्या बाबत काय नक्की तुमचं बोलणं झालेलं आहे का आणि काय त्यांच्याकडून येत आहे? पालकमंत्री सुद्धा त्यांच्या बगलबच्च्यांना सोडून कुणासंगत चर्चा करतात असं वाटत नाही. आता आज बोर्ड आहे आमच्या मिरजेच्या व्यापाऱ्यांनी जे पालकमंत्री सगळ्या अधिकाऱ्यांना चॉकलेट वाढतात, आज आमच्या कृती समितीच्या वतीनं आम्ही त्यांना ट्रकभर चॉकलेट देतो, मात्र आमची घरपट्टी वाढलेली कमी करा, हीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. नक्कीच आपल्याबरोबर आणखी काही पदाधिकारी आहेत. कॉम्रेड उमेश देशमुख आपल्याबरोबर आहेत. काय सांगाल, कारण महापौरांनी मध्यंतरी या संदर्भामध्ये एक समिती स्थापन करण्याचं सांगितलेलं होतं, काय त्याबद्दल काय दुरुस्ती वाटतं? महापौरांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की आम्ही समिती स्थापन करू आणि या शहरी विभागातील सर्व नागरिकांना आम्ही दिलासा देऊ, अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं होतं. परंतु अजूनही त्यांनी कुठली समिती स्थापन केलेली नाही किंवा घरपट्टी कमी करण्याच्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाही. त्यामुळंच आम्ही 2 महिन्यानंतर आज सांगली बंदसारखं आंदोलन करून विराट मोर्चा काढलेला आहे. भविष्य काळात जर महापालिकेनं जर ऐकलं नाही तरी मगाशी जाहीर केल्याप्रमाणे या सांगली महापालिकेचे जे पदाधिकारी आहेत, आयुक्त आहेत, प्रशासकीय अधिकारी आहेत, त्यांच्या दारात आंदोलन करू, रात्री त्यांची झोपमोड करून त्या आंदोलन करण्यात येईल, हा इशाराही आम्ही देत आहोत. नक्कीच या मोर्चामध्ये ज्या पोस्टरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलेलं होतं ते पोस्टर आपल्याबरोबर आहे. चंद्रकांत दादा, तुम्हाला हवे तेवढे चॉकलेट देतो, पण सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेची वाढीव घरपट्टी रद्द करा, अशा तऱ्हेचं आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना केलेलं आहे. मिरजेचे विराज कोकणे आपल्याबरोबर आहेत, ते आपल्याबरोबर बोलत आहेत. काय या आव्हानापाठी बघता आहे? काय चंद्रकांत दादा आपले पालकमंत्री
कोणत्या अधिकारी किंवा कोणी जर चांगलं काम केलं तर त्याला चॉकलेट देतात. तर आमचं असं मत आहे की चंद्रकांत दादांनी या वाढीव घरपट्टी संदर्भात लक्ष घालावं आणि त्यांनी जर हे वाढीव घरपट्टी रद्द केली तर त्यांना निश्चित आम्ही चॉकलेट देणार. आणि ही जी काय दडपशाही चाललेली आहे, आज लोक जागृत नाहीत किंवा कोणचे नागरिक किंवा कोणचे व्यापारी यांना विरोध करणार नाहीत असं समजून त्यांनी जे रेटून काम करायचं जे काय चाललेलं होतं ते आज त्यांनी या मोर्चाच्या निमित्तानं बघावं. लोकांचा, व्यापाऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, कामगारांचा, रिक्षाचालकांचा, पानपट्टीधारकांचा सगळ्यांचा कसा रोष आहे हे त्यांनी बघावं आणि मग ठरवावं. आमची एकच त्यांना नम्र विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर महापालिका प्रशासन त्यांनी स्वतः व्यापारी, वाढीव घरपट्टी कृती समितीचे सर्व निमंत्रक या सगळ्यांच्या बरोबर, नागरिकांच्या बरोबर एक बैठक लावावी आणि याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अन्यथा व्यापारी आंदोलन कसे करतात हे सांगलीतल्या सगळ्या नेत्यांना माहीत आहे आणि व्यापारी जर रस्त्यावर उतरला तर यांना सळो की पळो केल्याशिवाय सोडणार नाही, एवढं नक्की. आपल्याबरोबर सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या समस्त नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून डॉक्टर चौगुले बोलणार आहेत. काय सांगाल डॉक्टर, कारण एक सांगली मिरज कुपवाड तिन्ही शहराचं प्रतिनिधित्व, नागरिकांचं प्रतिनिधी म्हणून तुम्ही बोलताय, काय प्रतिक्रिया? सांगली मिरज कुपवाड महापालिका प्रशासन गेल्या 2-2.5 महिन्यापासून आम्ही विनंती करून सुद्धा अजिबात ऐकून घ्यायला तयार नाही. समिती नेमलो एवढंच सांगतंय आणि या सांगलीतले आमदार 90% लोकांना मान्य आहे म्हणतायत. परंतु आज बघितलात तर संपूर्ण सांगली मिरज कुपवाड महापालिकेतले सगळे नागरिक आले होते, व्यापारी आले होते, कामगार आले होते, उद्योगपती आले होते आणि व्यापाऱ्यांनी तर कडकडीत बंद पाळलेला आहे. आणि निश्चितपणानं नागरिकांचा ह्या वाढीव घरपट्टीला विरोध आहे आणि या पद्धतीनं जर त्यांनी ऐकलं नाही तर या पुढचा इशारा जो नेत्यांनी दिलेला आहे तो झोपमोड आंदोलन केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. आणि याच्या पुढं असहकार आंदोलन, कसल्याही परिस्थितीचं घरपट्टी, पाणीपट्टी, कसलाही कर आम्ही नागरिक भरणार नाही, अशा पद्धतीनं नागरिकांच्या वतीनं मी नाहीतरी इथं तुमच्यासमोर सांगतोय. नक्कीच सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं ही जी घरपट्टी वाढ केलेली आहे त्याला समस्त सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिके क्षेत्रातील नागरिक असतील, व्यापारी असतील, रिक्षाचालक असतील, हमाल तोलाईदार असतील, व्यापारी असतील आणि संबंध सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक पक्ष असतील, भाजप सोडून या सर्वांचा याला विरोध आहे. आणि त्या विरोधामुळं महापालिका प्रशासन असेल किंवा या महापालिकेवर असणाऱ्या सत्तेतील लोक असतील, नगरसेवक असतील, महापौर असतील, आमदार असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, यांनी ताबडतोब या लोकांचा रोष लक्षात घेऊन ही घरपट्टी वाढ ताबडतोब मागं घ्यावी. अन्यथा इथून पुढच्या काळामध्ये हे पदाधिकारी असतील, प्रशासकीय अधिकारी असतील, यांचं झोपमोड आंदोलन करण्यात येईल. त्याशिवाय असहकार आंदोलन समस्त नागरिकांच्या वतीनं राबवलं जाईल, अशा तऱ्हेचा इशाराही नागरिक आणि व्यापारी असतील आणि पदाधिकारी असतील यांच्याकडून व्यक्त होतोय. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली. अत्याचार घरपट्टी वाढ करणाऱ्या प्रशासनाचा
नवभारत